पीओकेच्या वादात चीनची उडी. पाक नंतर आता चीनच्या कुरापती. चीनच्या कुरापतींचे पुरावे उघड. अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर आता पाकला धडकी भरली. पीओके हातून जाऊ नये यासाठी पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी आता नवा डाव आखलाय. पाकिस्ताननं पीओकेच्या वादात चीनला ओढलंय. And at the same time, Kashmir is an external problem. It's a problem that involves three countries, Pakistan, India and China also. पाकव्याप्त काश्मीरच्या वादात चीनही एक पक्षकार आहे असं विधान पाककडून केलं जाते. पीओकेच्या वादात चीनचं नाव का घेतलं जातंय त्याची कारणं पाहूया. भारतावर दबावासाठी पाकनं घेतली चीनची मदत. चीन पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र आहे. 1963 मध्ये पीओकेचा भाग पाककडून चीनला गिफ्ट देण्यात आला. चीनचा महत्वाकांक्षी सीपीईसी प्रकल्प पीओकेतून जातो. चीनकडून पीओकेत $25 बिलियन गुंतवणूक आहे. भारतानं पीओकेत कारवाई केली तर चीनचं नुकसान होणार आहे. भारत चीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पीओकेच्या वादात चीनचा प्रवेश झाला तर पाकिस्तानच नाही तर चीन देखील उघडपणे भारताविरुद्ध मैदानात उतरेल. त्यामुळे भारताविरोधी कारवायात पाकिस्तानला चीनची मदत मिळेल. मात्र चीन आधीपासूनच पाकिस्तानला भारत विरोधात मदत करतोय. त्याचे काही पुरावे समोर आले. विंग लुंग ड्रोन, HQ-16 क्षेपणास्त्र प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या चीनी तंत्रज्ञानाचा भारत विरोधात वापर होतोय. सीपीसी प्रकल्पाच्या नावाखाली पीओकेमध्ये PLA युनिट्स आणि सुरक्षा कंपन्या तैनात आहेत. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून चीननं रोखलं. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला विरोध करत संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिला. पाकिस्तानसोबत तणाव निर्माण होताच जाणून बुजून अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढला. पीओकेत चीनचा वाढता हस्तक्षेप आता भारतासाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे पाकनं जरी चीनला पीओकेच्या वादात ओढलं असलं तरी भारताची पीओके ताब्यात घेण्याची भूमिका बदलणार नाही. अशा वेळी पाकसोबत चीनचाही बंदोबस्त भारताला करावा लागणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.